हाय नमस्कार. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर चला व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि व्हिडिओ बघायच्या अगोदर चला एक लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर एक कमेंट टाका. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ह्या बघा उन्हातानाची एवढी आपली दिवाळी, एवढा राडा इथं दिसतोय चुली पुढं राडा न का सगळा साईडला बघा, साईडला अजिबात राडा नाही. कारण उंबऱ्याच्या टोकापासून ते रस्त्याच्या पलीकडपर्यंत सगळं झाडून झुडून स्वच्छ आहे. कावीनं कपडे धुतल्यात म्हणून आज यारवळीच कपडे वाळायला लागले ते. आणि मी काय सकाळची भांडी पारुशी म्हणते. रात्री आम्ही भांडी घासून झोपत नाही, खाल्ल्यावर कटाळा येतो त्यामुळं. आणि दिवसभर ऊन लय लागतंय ना, त्याच्यामुळं संध्याकाळी मोकळ्या वातावरणात आम्ही इथंच हातरून टाकून पडलेला असतो. मग तसंच झोपून जातो. मग रात्री काय भांडी घासतच नाही आम्ही. मग सकाळी मी इथून तिथून सगळं झाडून झुडून काढलं. झाडू मारल्यावर मग परत कारभारीनं पाणी मारलं, झाडांनाही पाणी घातलं. आणि आंब्याच्या झाडांना हे तुम्हाला वाटत असं ना असं का नेट टाकलं, पण हे कारभारीनं का नाही आंब्याच्या झाडासाठी म्हणजे काय म्हणतात तटबंदी बांधली. तटबंदी नाही आहे का नाही, काय म्हणतात त्याला, कुंपण केलेलं आहे. का काय म्हणते या घेऊन अगोदर तुम्हाला दोन्ही चालून देखील मला ते कशात होतं योगी. मी हिरीचं भरलंय पाणी स्वयंपाकाला. मेघाताईला 2दा-3दा फोन केला. ए कावे गावताय का ना स्टँड? मग तास झालं की नुसतं डोक्याची मंडाई करते या. माझ्या नवीन साड्या हरवून बसले ती. ह्यांना सगळं मी पुरवायचं, ह्यांना माझं काम सुद्धा ऐकायचं नाही. सारं जग लागलं नावं ठेवायला, तरी पण मी तुम्हाला सपोर्ट करते या. जाऊ द्या माझी लेकरं अशी आहे, जाऊ द्या माझी लेकरं हुशार आहे ती, जाऊ द्या माझ्या लेकरांना असं बोलू नका तसं बोलू नका. कुणी काय लेकरांना बोलायला लागलं तर मी कितीही करते. माझ्या लेकरांना कुणी काय बोलू नका. तेवढा लेकरांना माझा फायदा घेतला. एक काम सांगितलं तर ह्यांना ऐकू वाटत नाही. घरी काढ. हॅपी बर्थडे आहे, हॅपी बर्थडे आहे म्हणून काय ऐकायचं नसतं का? मम्मी काय केलं का माझी साडी गमावली तर? अगं मी 100 वेळा सांगितली होती की पिशवी उचलून न्या. कोणच्या तालात होता तुम्ही? कुणीतरी तरी माझ्यावर रागी करते तू. मग अगं पण मी कशासाठी मी तुम्हाला सांगते काम? आतापासून कशाला तुम्हाला काम सांगल मी? ह्यांना व्हिडिओ करू लागा म्हणलं का ना, मोबाईल ही धरा तरी ह्यांना रोग येतो. एखादं काम सांगितलं तर ऐकून लांब पळायचं. लोकांना नावं ठेवल्यावर मी किती बडबड करते. माझ्या लेकरांना कुणी काय बोलत जाऊ नका. माझ्या लेकरांना चांगली वळण आहे ती, माझी लेकरं हुशार आहे ती, माझी लेकरं ऐकतात. कुणी लोकांच्या माणसांना नुसता हाक मारूस तर दम. अंगाव कापड सुद्धा राहायचं नाही, एवढं चिंगाट पळायचं. आता एवढ्या उन्हात आणत मला एकटीलाच खायचंय म्हणून तर मी राबायला लागली आहे का नाही? अगोदर घरातलं तुम्हाला तुमच्यावर कोण लक्ष देतं? बापाचं आहे का ध्यान? पण मी तुम्हाला वाटतं चल माझ्या लेकरांना ही, माझ्या लेकरांना ती, कुणी काय म्हणलं तर मी किती सपोर्ट करते. माझ्या लेकरांना कुणी काय बोलू नका, काय म्हणू नका. मी सांभाळते, मी त्यांना आयतं खाया घालते, मी त्यांनाही पुरवते. आम्ही माझ्या जीवाचं भलं किती रान करत असत. मी अख्खा दिवसभर ह्यांना हाक मारत होते, एवढं साडीची पिशवी न्या ग, एवढी साडीची पिशवी न्या. मी पण होती गडबडीत.
नाही का टोलवते तिनं म्हणायचं माझ्याकडे दिली नाही, तिनं म्हणायचं नाही हिच्याकडे दिली होती. ह्यांना साडी तरी ह्यांच्या ध्यानात आहे का? एवढी भांडी घासली जाळीभर, झाडू मारला सगळा. आता उन्हात तानात राबत बसायची. बापानं आंघोळ केली, गेला उधळायला. आलं की वसा वसा खाईल पिईल आणि झोपल. तुम्ही बी खाचाल प्याचाल निवांत. संध्याकाळी कालवणाला काय हाय काय नाही. बडबड करते म्हणून घरात सुद्धा थांबत नाही. ते खात्यात पेते ते उधळायला जाते. ते येते ती डायरेक्ट संध्याकाळी खाते ती पेते ती मस्तपैकी झोप काढते ती. झालं आता केलं तर संध्याकाळी काय करू त्याची पंचायत. कामाला जा म्हणलं की कारण सांगायची. पेट्रोलच महाग आहे, डिझेलच महाग आहे, हीच बंद पडलंय, कामच नाही तीन. आणि मग दिसतं राधीचं तोंड. लय बडबड करतील, लय किरकिर करतील, पण कुणावर काय कुणावर काय सुद्धा परिणाम होत नाही, कुणाला काय फरक बी पडत नाही. आता बळबळ शेंगा फोडायला लावलंय. ती बी बडबड केली म्हणून धुणं तरी झालं या. त्या लाडक्या बहिणीचं पैसे आलं म्हणून तर तेवढं तरी आणलंय घरात. पीठ मीठ हे आणलं. 5 किलो गहू आणलं, 5 किलो नाही पण 3-4 किलो बाजरी आणली, थोडा किराणा आणला, एक तेलाची पिशवी आणली. आता चपात्या असल्यावर तेलाची पिशवी एक किती दिवस जाते तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. काय परपंच बी एकटीच करत नाही, तुम्ही बी करताय. भागवा एकटीनं कसं करायचं. लेकरांना दुकानला जा म्हणलं का नाही, एखादी वस्तू आणायला चहापत्तीची पुढे आण म्हणलं का नाही, 10 रुपयाची चहापत्तीची पुढे आणायची आणि खायला 10 रुपये घ्यायचं. आणि मला 100-12 दुकानात चक्रा घालू वाटत नाही. हाय लिखू जातंय म्हणून नवऱ्याला पाठवलं की नवऱ्याला बी एखादी वस्तू सांगितली की त्याने बी लगे एखादी इमलची पुढे घ्यायची, एक गायच्या पुढे घ्यायची, झालं. तरी म्हणायचं हीच नाही चांगली म्हणजे मीच नाही चांगली. ह्याला कौतुक करायला कुणी हाय का नाही कुणाच ठाव. बरोबर बायांचा संसार असतोय ना. बायांना घरदार नसतं, कुणी नसतं, फक्त बायांचा संसार असतो या. काळजा वळणं घ्यायला त्यासाठी तर बाया जन्म घेते त्या. लोकाच्या घरनं आले आणि लोकाच्या घरी जायचे. बायांच्या नशिबात हीच. कुणाचं काय वाटोळं झालं की बायांना येत आहे. बायांवर लेकरं झाली तरी बायांवर लेकरांना सांभाळायचं, आणि लेकरं नाही झाली तरी पण बायांवरच. हिला लेकरं नाही ते झाल्या. आता एवढ्या चपात्या करायच्या, पुन्हा भाकरी थापायच्या. तिथलं झाड तोडलं नाही तर झाडाखालीच मी सावलीला करत असते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीठ मळलेलं दाखवलं, आजच्या व्हिडिओमध्ये चपात्या लाटलेल्या. आज हाय कावीचा वाढदिवस. मस्त मी वाढदिवसात तिचं मस्त रंगावलं होतं. तिला केक आणील आमक तमक. पण मी सांगितलेलं ते ऐकत नाही, त्यामुळे ती कॅन्सल. आता
आता पाक कळकटून बी द्यायचे आणि कपडे फाटून बी द्यायचे. ह्याच्या आधी तर का ना कुणी दिलेले कपडे मागून जुने जुनी तर त्यांना आणत होती, पण आता ती बी नाही ती नवी बी नाही ती. कवा कपाट आवरलं नाही, आवरलं तर नीटनेटकं दिसत नाही. झाडू मार म्हणलं तर नीट कधी झाडू मारायचं नाही. काल तेवढं काढलं बाय पाट्या 2 पाट्या कचरा, पण रोजच्या रोज जर निर्मळ काढलं तर कशालाही करावं लागल. तर या कोणतरी शहाणे मला सांगत होते, आमच्या लेकरांना आम्ही सगळं करतो आणि आमचं आम्ही बघतो आणि आम्ही जेवायला ताट वाढतो आणि असं करतो. बाई तुला कामाची कामदारी पुताळण. आमच्या लेकरांना आम्ही काम लावत नव्हतो, तर मग आता आम्हाला बिस्तराची बारी आली आहे. शिटी आणि गाव त्यामध्ये काहीतरी फरक असतो. शिटीत आणि गावात काहीतरी फरक असतो. शिटीत नाचलं तरी ना बिना कपड्याचं तरी काय कुणी कुणाला विचारत नाही, बघत सुद्धा नाही, डोकवत सुद्धा नाही. आणि एखाद्याच्या घरात भांडण लागलं तर कुणी हुंगत बी नाही. मरून पडलं तर वास सुटल्यावर ते वास सुटल्यावर बघते ती काय झालं म्हणून. पण आमच्या गावात नुसतं तोंड जरी उघडलं तर सारा गावाला कळतं इथं भांडण लागलंय म्हणून. आमचंच नाही सगळीकडे तसंच आहे गावोगावी. सिटीमध्ये शेजारी काय झालंय ती माहिती पडत नाही, पण गावाकडे तसं नाही. कुठं जन्मलं तरी का ना पाठदिशीनं कळतं आणि कुठं गेलं तरी पण पाठदिशीनं कळतं. आणि बरोबर सगळ्यांवर ध्यान बी राहतं. कोण आला होता माहितीला, कोण आला होता भेटायला जन्मल्यावर, सगळं ध्यान ठेवते ते. किती जरी माणूस कसा जरी असला ना, किती जरी दुःखात असला ना, तरी पण कळतच. चपाती लईच पातळ झाली हे आता. कुठला विषय कुठं जातो या. मी म्हणलं होतं चपात्या करताना, म्हणलं काव्याच्या वाढदिवसाबद्दल सांगा. ते मध्ये चिरड आले ना, आधीच मी चिडली होती सकाळपासून. आता एक तर काम धंदा नाही काय नाही. नवरात्र सर कारण सांगतो यात 2 टाइम टचून खातोय पितोय, सगळं भागवतोय त्याचं. आणि ही उठते ती मला ही करायचं, मला ती करायचं, मला ही घे. आणि सण्यानं का हिला बडबड करते या, हिनं कपडे धुवायला बसले म्हणून लगेच सण्यानं सारं घर ओलं करून टाकलं. फिनेलचं पाणी केलं, कसलं काय की वक्त झेर कापड घेतलं, सारं घरात पाणी 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 करून टाकलं. ऊन म्हणायचं नाही, ताण म्हणायचं नाही. मी अजून करून करून बचत किती करावा तरी पण मीच वाईट. हायला लोक काय काय करते ती, काय काय करते ती. त्यांचं कौतुक. खरंच चांगल्या माणसाला नेहमी लोक वाईटच बोलते ती. मी माझ्या स्वतःला चांगलं म्हणून घेते, कारण आपल्याला वाईट बोलणारे भरपूर आहेत, त्यामुळे मी स्वतःला चांगलं म्हणून घेते. कुणी माझं कौतुक करू नाही तर नाही करू, काय करायचंय. आपण स्वतःच आपलं आपण कौतुक करायचं बस. ही चपाती तव्यावर टाकतानाच तुटले, तर शिकले झाली एक चपाती ते. तुम्हाला दिसते का चपात्या माझ्या? तवा बिवा दिसतोय का? टीव्ही, मोबाईल आणि काय, अरे देवा. मग मोबाईल आणि टीव्ही ह्यांच्या पुढे टीव्ही चालू करावी, मोबाईल द्यावा एक, आणि जा कुठं तर लांब निघून 6 महिने यायचंच नाही. बघू ह्यांची पोट भरते ती का, तीच बघायचंय मला एखाद दिवशी. पण काय करावं, जीव बी माझा राहत नाही ह्यांना उपाशी मारून. ह्यांच्यासाठी केलं की बाप ही करतो, त्याला काय माहिती. ती डायरेक्ट म्हणतोयच की लेकरांना एक दिवस उपाशी ठेवल, दुसऱ्या दिवशी ठेवेल का? मग तेव्हा खाऊन जगून निघायचं. बडबड करते म्हणून कसा घरी थांबतो का? आंघोळ पांघोळ करतो की लगेच पळून जातो. झालं स्वयंपाक बिपाक झाला, मी कशाच्या तर नादाला लागली, येईन खाईन पिईन आणि निवांत ताणून देईन. रातभर मोबाईल बघायला मोकळाच.
बडबड करते म्हणून थांबत सुद्धा नाही ते. शेंगदाणे दे मला वाटून आणू ना. कसं आहे घामाचं टिपकं टपा टपा टपा. त्या चुली पुढलं टेन्शन बाईलाच माहिती असतं. आणि बाहेरनं कमवून आणायचं आणि तेवढ्यात कसं भागवायचं ही सुद्धा टेन्शन. काय रोज उठून टेन्शनच आहे. त्यामुळे मी तर हसून खेळून जगावं म्हणलं तर लगेच नवीन एक काय तर उभा राहते. का तर ही बायांची काम येतं. गड्यानं स्वयंपाक केला की बायांना नावं ठेवत्यान. गड्यानं धुणं धुतलं तर बायांना नावं ठेवत्यान. लेकराला करायला सांगितलं तर बायांना नावं ठेवत्यान. भूक लागली का नाही? लागली का? पोटचं लेकरू सुद्धा आहे तर कुणाला संभळू वाटत नाही. संभळू वाटतं का? शेंगा फोडू लागतील. कपडे तर मरणाचे आहे ती पण घालायची काय? घालायला कपडे नाही ते असलं आहे आमच्या महाग. आता मीच जाते कामाला उद्यापासून. काय खातोय चहा? आता सगळा पानचट जर झाला. राहिल्या शेंगा परत पोत्यात टाकायच्या. बस कर मग शेंगदाण तेवढंच. दुसरं काय आहे कालवणाचं गप्पात सांडगं असतेलं. बाजरीचं पीठ आणा 2 भाकरी करू दे. खातो का साखर चपाती? जाण साखर आणि खा. घेते एवढ्या चपात्या करून झाले. आता एक चपाती राहिली आहे आणि 2 भाकरी करते.
आता भाजी काय करायची ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल दुपारचा. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तर बाय. आता कोण ते बंद कर जरा.